नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अनिकेत, अनुरंग कृषी सेवा केंद्र किर्लोस्करवाडी. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कपिल भोसले यांच्या अंबर 28 या गव्हाच्या प्लॉटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला आज 40 ते 45 दिवस पूर्ण झालेत आणि या प्लॉटला आपण युरियासोबत खताच्या डोसमध्ये युरिया, झायडेक्स कंपनीचा मायक्रोरायझा आणि झिंक 5 किलो याप्रमाणे खताचा डोस दिला होता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ करायचा उद्देश एकच आहे की आपण जो नुसता युरिया फेकतो गहू पिकाला आणि त्यात समाधान व्यक्त करतो, त्यापेक्षा तुम्हाला आजचा जो प्लॉट दाखवणार आहे तो खरंच बघण्यासारखा प्लॉट आहे. आणि आपल्यासोबत शेतकरी पण आहेत, त्यांना पण आपण विचारायचं आहे की बाबा तुम्ही एवढ्या वर्ष शेती करताय आणि अशी तुम्ही मुळी कधी गहू पिकाला बघितले का. तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो की गहू पिकाला कशा प्रकारे मुळी सुटलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकताय तुम्ही ही मुळी, त्याबरोबरच ही गहू पिकाला असलेली काळोखी आणि फुटव्यांची संख्या. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचा मुद्दा एकच आहे की गहू पिकाला नुसता युरिया टाकून कमी खर्चात चांगलं पीक आणण्याच्या उद्देशानं आपण नुसता युरिया फेकतो, तर त्यापेक्षा एक 300 रुपये खर्च करून 2 किलो मायक्रोरायझा जर या युरियाच्या एका पोत्याला जर टाकला तर अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. तर हे या ठिकाणी पण तुम्ही बघू शकताय की ही पांढऱ्या मुळींची डेव्हलपमेंट आहे. आणि यांचाच एक अजून एक प्लॉट आहे, तर त्या प्लॉटला मायक्रोरायझा कमी पडला होता, तर त्या प्लॉटची पण तुम्हाला वाढ, काळोखी आणि हे दाखवतो. तर हा जो प्लॉट आहे, या प्लॉटला तुम्ही बघू शकता मुळी कुठं सुद्धा तुम्हाला दिसत नाही वर आलेली. आणि या प्लॉटची तुम्ही हाईट पण बघू शकता. आणि एका दिवशीचीच लागण आहे, पेरणी आहे या प्लॉटची. या प्लॉटला आता कुडी पडल्यात, 40 दिवस पूर्ण झाले त्या प्लॉटला. आणि हा पण तुम्ही प्लॉट बघू शकता, एकसारखी उगवण झालेली आहे आणि खूप चांगली अशी प्लॉटचा डेव्हलपमेंट झालेत. तर अशा प्रकारे नवनवीन आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इन्स्टा पेजला आणि यूट्यूब पेजला आजच सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.